केपलर हा जो शास्त्रज्ञाचा जो काळ आहे तो 16व्या शतकाचा काळ आहे, ज्यावेळी संपूर्ण युरोपमध्ये ख्रिश्चन धर्माचं प्राबल्य होतं आणि त्यामुळे पोप जे सांगेल ते शब्द प्रमाण मानले जायचे. तर पोपच्या म्हणण्यानुसार पृथ्वी हा संपूर्ण विश्वाचा केंद्रबिंदू आहे आणि सर्व ग्रह, सूर्य हे पृथ्वीभोवती काय करत आहे, एका वर्तुळाकार कक्षेमध्ये परिभ्रमण करत आहेत. पण त्याला छेद जाणारा सिद्धांत हा केपलरने मांडलेला आहे. केपलरने ह्या ग्रहांचा, सूर्याचा अभ्यास केलेला आहे आणि त्याला असं आढळलेलं आहे की पोपचं जे म्हणणं आहे की पृथ्वी हा सौरमालेचा केंद्रबिंदू आहे किंवा विश्वाचा केंद्रबिंदू आहे हे खोटं असून, तर सूर्य हा आपल्या सौरमालेचा, सोलर सिस्टीमचा हा सेंटर आहे आणि पृथ्वी आणि इतर प्लॅनेट्स हे सूर्याभोवती एका इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये काय करत आहेत, रोटेट करत आहेत. केपलरने त्याच्या निरीक्षणाद्वारे काही लॉज मांडलेले आहेत, त्याला आपण केपलर लॉज म्हणतो आणि हे अत्यंत इम्पॉर्टंट लॉज आहेत, त्याचा आपण आता अभ्यास करणार आहोत. त्या अगोदर आपल्याला इलिप्स म्हणजे काय हे समजून घ्यावं लागणार आहे. इलिप्स, आता ही जी डायग्रॅम आहे ही इलिप्सची डायग्रॅम आहे. तर इलिप्स म्हणजे काय, तर आपण एक जर कोन घेतला, शंकू आकार, आणि त्याला जर आपण असा प्लेनमध्ये जर कट केलं, तो हा जो आकार आहे त्याला इलिप्स म्हटलेला आहे. आपण जर पाहिलं ह्याला तर दोन पॉईंट ऑफ काय फोकस आहेत, फोकल पॉईंट्स आहेत, F1 आणि F2 हे दोन फोकल पॉईंट्स यामध्ये आहेत. आपण जर हे डिस्टन्स पाहिले, आपण जर 3 पॉईंट्स कन्सिडर करू, A, B आणि C. दीज आर द 3 पॉईंट्स ऑन दी इलिप्स. आणि F1 आणि F2 ह्या फोकल पॉईंट्सपासून आपण हे पॉईंट्स काय करूया, आता कनेक्ट करूया. तर आपल्याला असं आढळेल की हे जे डिस्टन्स आहे AF1 प्लस AF2, AF1 प्लस AF2, त्याचप्रमाणे BF1 प्लस BF2 आणि CF1 प्लस CF2 हे डिस्टन्सेस काय आहेत, हे इक्वल डिस्टन्सेस आहेत. आता ह्याचा आपल्याला केपलरचे 3 लॉज समजून घेण्यासाठी काय होणार आहे, त्याचा आपल्याला फायदा होणार आहे. तर आपला पहिला लॉ जो आहे तो केपलर फर्स्ट लॉ ऑफ मोशन, केपलर फर्स्ट लॉ आहे. तर केपलर फर्स्ट लॉमध्ये ही जी डायग्राम जर पाहिली तर ह्यामध्ये एका पॉईंटपाशी सन आहे आणि दुसऱ्या पॉईंटपाशी काय आहे, प्लॅनेट आहे. आपण जर पाहिलं तर प्लॅनेट काय करतो, हा सन भोवती एका विशिष्ट कक्षेमध्ये रोटेट करत आहे. ही जी कक्षा आहे ही इलिप्टिकल ऑर्बिट आहे. प्लॅनेट्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द सन इन अन इलिप्टिकल ऑर्बिट इन विच सन इज situated at one of the foci point of the ellipse. One of the foci point of the ellipse. Suppose sun is at F1, so the planet is at F2. Sun is situated at one of the foci point. मग आता द ऑर्बिट आहे, केपलरच्या म्हणण्यानुसार त्याचा फर्स्ट लॉ काय सांगतो, द ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट इज अन इलिप्स with the sun at one of the foci. म्हणजे प्रत्येक प्लॅनेट हा सूर्याभोवती एका इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये काय करत आहे, रोटेट करत आहे, रिव्हॉल्व करत आहे. दिस इज द फर्स्ट लॉ ऑफ केपलर्स. आता आपण केपलरचा सेकंड लॉ, केपलर सेकंड लॉ. आता द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट and the sun sweeps equal areas in equal intervals of time. आता लाईन जॉईनिंग म्हणजे आता प्लॅनेट A पासून S पर्यंत, हा दुसरा प्लॅनेट आहे तिथून C पासून S पर्यंत आणि तिसरा प्लॅनेट E पासून S पर्यंत. आपण जर पाहिलं तर पहिला जो डिस्टन्स, जे पहिलं जो डिस्टन्स कव्हर झालेला आहे ते आहे AB डिस्टन्स आहे आणि त्या प्लॅनेटने कव्हर केले, त्याच प्लॅनेटने कव्हर केलेलं डिस्टन्स आहे CD डिस्टन्स आणि EF डिस्टन्स आहे, नाही का.
तर केपलरच्या म्हणण्यानुसार AS आणि CS हे जे अंतर पार झालेलं आहे हे इक्वल एरिया आहे आणि त्यासाठी लागलेला टाईमसुद्धा कसा आहे, इक्वल टाईम आहे. म्हणजे हा जो एरिया आहे ASB आणि एरिया CSD हे दोन्ही जे एरिया आहेत, एवढा एरिया ट्रॅव्हल करण्यासाठी प्लॅनेटला लागलेला जो टाईम आहे तो टाईम कसा आहे, इक्वल आहे. कारण हे दोन्ही एरिया हे सुद्धा इक्वल आहे. म्हणजे प्लॅनेट इक्वल टाईममध्ये इक्वल एरिया काय करते, ट्रॅव्हल करते. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम. त्यानंतर केपलरचा थर्ड लॉ आहे. आपण जर पाहिलं तर प्लॅनेट काय करतोय, प्लॅनेट इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन इन अन इलेप्टिकल ऑर्बिट. सो टू कंप्लीट वन रेव्होल्यूशन, म्हणजे प्लॅनेट एला पेने सुरुवात केलेली आहे, तिथून त्याला परत त्या ठिकाणी येण्यासाठी लागणारा जो टाईम आहे त्याला आपण पिरियड ऑफ रेव्होल्यूशन असे म्हणतो, आहे की नाही. हा जो पिरियड ऑफ रेव्होल्यूशन आहे त्याचा जर आपण स्क्वेअर घेतला, स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रेव्होल्यूशन ऑफ द प्लॅनेट अराउंड द सन, म्हणजे एक फेरी पूर्ण करण्यासाठी लागलेला जो वेळ आहे प्लॅनेटचा त्याचा जर आपण स्क्वेअर घेतला T², हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे तो समप्रमाणामध्ये आहे. कशाच्या, द मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन, म्हणजे हे जे मीन डिस्टन्स आहे प्लॅनेटचा सनपासून, ह्याचा तो काय, ह्याचा क्यूब आहे. म्हणजे अंतराच्या घनाशी तो कसा आहे, समप्रमाणात आहे. T² is directly proportional to R³. The square of period of revolution of the planet around the sun is directly proportional to the cube of mean distance of a planet from the sun. T² is directly proportional to R³. Therefore T² upon R³ is equal to constant. ज्यावेळेस आपण प्रोपोर्शनॅलिटी साईनच्या ऐवजी इक्वलचं साईन लिहू त्यावेळेस त्या ठिकाणी एक कॉन्स्टंट येतो. तो कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी, समानुपातेचा स्थिरांक. म्हणून आपलं इक्वेशन काय, T² upon R³ is equal to constant which is K.